नमस्कार. माझं नाव मीनाक्षी देसाई आहे. सर्वांना आता चालू असलेल्या नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी एक नवीन एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. पहिल्यांदा मी योगा डान्स स्टुडिओ शिल्पा मॅडम आणि त्यांच्या टीम मेंबरचं मनापासून आभार व्यक्त करते. 1 वर्ष झालं मी या योगा डान्स स्टुडिओशी कनेक्टेड आहे. आमची सुरुवात जी झाली ते मी 21 डेज अबंडन्स कोर्सपासून सुरुवात झालेली आहे. खूप नवीन कोर्स या योगा डान्स स्टुडिओ कंडक्ट करतं. त्यामध्ये ग्रॅटिट्यूड कोर्स झाला असेल, चक्रा मेडिटेशन कोर्स झाला असेल किंवा आपला पेंडुलम कोर्स झालेला असेल. प्रत्येक कोर्समधून आम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळतं. आणि सध्या आता चालू असलेला आपला अफर्मेशन कोर्स ते तर एकदम अमेझिंग कोर्स आहे. म्हणजे रोज आपलं एक डेली अफर्मेशन लिहायचं आणि ते सतत मनात बोलत राहायचं, तर एक खूप पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये मिळून जाते. आणि मला आज एक नवीन एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. तो म्हणजे की आहे ना, जेव्हापासून मी योगा डान्स स्टुडिओशी कनेक्टेड झाले ना, तर असं वाटतं की खरंच की आपल्यामध्ये काहीतरी अशी इनर पॉवर आहे की त्याच्यामुळे आपण एक छान अचिव्हमेंट करू शकतो. जसं की पेंडुलम जो कोर्स आपली मॅडमने शिकवला त्यातला एक मी एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करत आहे. तो एक्सपिरियन्स असा आहे की गेले 3-4 महिने माझ्या फॅमिलीमध्ये कोण ना कोणतरी हॉस्पिटलाइज असायचं. काहींची सर्जरी झाली, काहींचं फ्रॅक्चरमुळे ऑपरेशन झालं असेल किंवा कुणाला हाय लेवलची कावीळ झालेली असेल. प्रत्येकजण ॲडमिट झालेला आहे. अशा वेळी आपलं काय होतं की आपण खूप स्ट्रेसमध्ये असतो किंवा पॅनिक होतो. पण माझ्या बाबतीत असं झालं की पेंडुलम कोर्समुळे किंवा ग्रॅटिट्यूड कोर्स जे काही आपले कोर्स कंडक्ट झाले त्याच्यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली. जेव्हा कुठलीही गोष्ट मला समजते तेव्हा पहिल्यांदा मी ग्रॅटिट्यूड व्यक्त करते. त्याच्यानंतर जर ती व्यक्ती आजारी असेल तर त्यांना हिलिंग करते पेंडुलमने. आणि जे काही आम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन मॅडमने सांगितलेत हिलिंग कर्तव्य, ते हिलिंग थ्रू आम्ही तो करतो. आणि खरंच त्याचे इतके रिझल्ट छान येतात ना की एक ते हिलिंग करताना जे समाधान जे मिळतं ना की अरे वा, आपण एका युनिवर्सकडून एक एनर्जी आपण त्या व्यक्तीला पास करतो. म्हणजे आपण एक मिडलमॅन आहोत. हे जे फिलिंग आहे ना ते खरंच खूप छान वाटतं आणि आपल्याला पण खूप पॉझिटिव्ह वाटतं जेव्हा आपण ते हिलिंग करत असेल. एक समाधान मिळून जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा आलेला अनुभव म्हणजे एखादी हरवलेली वस्तू परत मिळणे. जसं माझ्या लहान मुलीचं पैंजण हरवलं होतं. मी माझ्या सासरे गेले होते आणि त्याचं पैंजण हरवलं. मी माझ्या घरी आले बघते तर विनाच्या पायात पैंजणच नाही. कुठे आहे कुठे काय समजेना. शेवटी मी ते फाइंड आउट करायचा प्रयत्न केला तर माझ्या सासरे ते बेडच्या खाली होतं. आणि मी जस्ट माझ्या जावाला कॉल केला की बघ ते बेडच्या खाली आहे का, आणि एक्झॅक्ट ते बेडच्या खाली होतं. म्हणजे ह्याला अराउंड 2 महिन्यापूर्वीची ही गोष्ट आहे. म्हणजे इतके छान अनुभव याच्यामध्ये येऊन जातात ना. आणि जेव्हा मी माझ्या मिस्टरांना ड्रॉइंगची आवड आहे, त्यांनी एक फाईल बनवली होती. ती फाईल पण त्यांना खूप दिवसापासून भेटत नव्हती. तर ते मला म्हणत होते अगं मी खूप ती फाईल फाइंड आउट करायचा प्रयत्न करतोय पण ती कुठे मिसप्लेस झाले का काही समजत नाही. मी मला ठीक आहे आपण एकदा विचारून बघूया. आणि मी त्यांची ती फाईल शोधण्याचा प्रयत्न केला तर ती आमच्या घराच्या एका बेडमध्ये एक छोटासा कोपरा आहे. म्हणजे छोटासा असा गॅप आहे. त्या गॅपमध्ये ती फाईल त्यांनी ठेवली होती. म्हणजे तिथं त्या सामानामध्ये ती फाईल त्यांची राहिली होती. मग त्यांना जस्ट मी बोलले की आहे ना मला ते डायरेक्शन दाखवते बेडमध्ये एक छोट्याशा कप्प्यामध्ये, तर तिथे तुम्ही बघा. आणि त्यांनी सगळं ते सामान काढलं आणि त्याच्या खाली ती फाईल्स होती. आणि त्यांना खूप आनंद झाला. म्हणजे इतके छान छोटे का होईना तर रिझल्ट येतात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की जेव्हा माझी हिलिंग कंप्लीट होते तर ग्रॅटिट्यूड कोर्समुळे खूप फायदा होतो की आपण जितकं ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो ना. कारण की ज्यांनी मला विद्या शिकवली ते शिल्पा मॅडम, त्यांना मी तर नेहमी ग्रॅटिट्यूड करते. जेव्हा माझं पेंडुलम हिलिंग होतं त्याच्यानंतर मी त्या पेंडुलमला सुद्धा ग्रॅटिट्यूड व्यक्त करते. त्याने इतकं आपल्याला छान रिझल्ट येतं. आणि नंतर आपला जो चक्रा मेडिटेशनचा कोर्स झाला त्यांना तर आहे ना एक कॉन्फिडन्स लेवल वाढला. कारण की पेंडुलम हे माझ्यापुरतीच सीमित होतं. म्हणजे मी कुणाला सांगितलं नव्हतं की मी असं काहीतरी शिकले किंवा एखादी विद्या शिकले. पण काही फॅमिलींशी मी बोलले. म्हणजे माझ्या फॅमिली मेंबरमध्ये पहिल्यांदा बोलण्यास सुरुवात केली. माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये मी काहींना सांगितलं की हो मी ही पेंडुलम विद्या अशी शिकलेली आणि खूप छान रिझल्ट येतात. जर तुम्हाला काय हवं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. आणि इतकं म्हणजे कॉन्फिडन्स लेवल वाढला ते चक्रा मेडिटेशनमुळे. आणि एक स्ट्रॉंग पॉवर पण निर्माण झाली. कारण की ज्यावेळी चक्रा मेडिटेशन झालं त्याच्यावेळी आता नुकतीच माझ्या मिस्टरांचं अजून 1 महिना पण नाही झाले सर्जरी झालेली आहे. आणि त्याचा पण मी रोज हिलिंग करायचं. म्हणजे दिवसातून एकदा, म्हणजे 8 दिवसावर ऑपरेशन होतं पण रोज एकदा तरी मी त्यांचं हिलिंग करायचं की सगळं व्यवस्थित होऊ दे सगळं. आणि एक दिवस असं झालं की ॲटोमॅटिक आम्हाला इतका चांगला डॉक्टर मिळाला. आणि तो मग माझ्या
कझिन ब्रदर आहे. तर मला माहिती पण नव्हतं की ते हॉस्पिटलमध्ये लिंकमध्ये कामाला आहे. तर त्याने आम्हाला सगळं हॉस्पिटल अरेंज करून दिलं विदाऊट एनी पेड. आम्ही त्यांचं सर्जरी पार पाडली, म्हणजे डिपॉझिट पण आम्हाला भरावी लागली नाही. मेडिक्लेममध्ये सगळं कवर झालं. नॉमिनल जी काय अमाऊंट असेल तेवढी फक्त आम्हाला ज्या जे मेडिक्लेममध्ये कवर होत नाही त्याच्या गोष्टीसाठीच फक्त पेड करावं लागलं. तर बाकी इतर गोष्टीचा आम्हाला काही त्रास नाही झाला. तिथल्या सर्व्हिस पण आम्हाला खूप चांगली प्रोव्हाइड झाली. डॉक्टर्स पण खूप छान लाभले. म्हणजे इतकं छान छान गोष्टी मिळत जातात ना. आणि आता एक रिसेंटली मी गोष्ट सांगते की ग्रॅटिट्यूडमुळे काय फायदा होतो की अनएक्सपेक्टेड यश आपल्या हातात येतं. की जसं आता माझं नुकतंच आमचं न्यूट्रिशन कॉम्पिटिशन झालं, ग्रीन व्हेजिटेबल न्यूट्रिशन कॉम्पिटिशन. मी सहज पार्टिसिपेट करायचं म्हणून करून घेतलं. बघू आपण एक नवीन एक्सपिरियन्स म्हणून. आणि डॉक्टर्स हे होते, म्हणजे जजेस जे होते ते डॉक्टर्स होते. आणि त्यांनी खूप सारे आम्ही डिशेस बनवून गेला. आणि त्यांनी जे काही क्वेश्चन्स आम्हाला अनएक्सपेक्टेड क्वेश्चन्स होते, म्हणजे त्यांच्या म्हणजे ते तुम्ही ते व्हेजिटेबल यूज केले तर त्याचं तुम्हाला काय न्यूट्रिशन मिळतं, त्याच्यामध्ये काय असतं काय नसतं. आणि मी सहज त्यांना आन्सर देत गेले. म्हणजे ते जे काय क्वेश्चन्स वगैरे होते ते इतके इम्प्रेस झाले की अरे तुम्हाला इतकं काय माहिती, की माझ्या प्रेग्नन्सीच्या रिलेटेड असलेला माझा डाएटचा अनुभव मला इथे कामी आला. आणि त्यांना इतकं जे काही आवडलं ना. आणि अजून एक सांगते की मी सकाळी मेडिटेशन केलं होतं आणि त्यावेळी मी त्या कार्यक्रमाला ग्रॅटिट्यूड अँड ब्लेसिंग पण दिलं होतं. कदाचित काय माहिती की त्याच्यामुळे असेल की अनएक्सपेक्टेड माझा त्या कॉम्पिटिशनमध्ये 3rd नंबर आला. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की बहुतेक आहेत ना, त्या आपल्याला खूप मॅटर पडतात. म्हणजे समजून नाही येत की हे आपल्या आयुष्यात असे बदल घडत येतात. आणि आय एम नॉट गुड कुकिंग, म्हणजे मला कुकिंगमध्ये इतकं म्हणजे इतकं बोलतात ना सुगरणीसारखं जेवण नाही, पण नॉर्मल जे आपलं रोजचं असतं ते जेवण बनवते मी. पण हा जो एक्सपिरियन्स होता ना तो पण खूप छान होता. आणि डॉक्टरना ॲक्च्युली ते मी जे बनवला होता जो काही पुलाव राईस तो पण खूप आवडला. आणि त्यांनी तो आवडीने खाल्लासुद्धा, की टेस्ट पण केला की खूप छान झालेला आहे. आणि तुमचे जे त्यांना मी सगळं एक्सप्लेनेशन केलं ते पण त्यांना खूप आवडलं. आणि इतकं छान वाटतंय ना की खरंच थँक्यू सो मच शिल्पा मॅडम आणि टीम मेंबर्स. ते इतकं छान काम करतात, इतके नवीन नवीन कोर्स काढतात. अफर्मेशन तर अप्रतिम आहे. एक डेली रुटीन आपल्या आयुष्यात बनत गेलेला आहे. आणि ह्याचा फायदा, या अफर्मेशनचा फायदा सुद्धा मला पेंडुलममध्ये होतं की एखादं हिलिंग करत असताना तर कुठलं अफर्मेशन आपण वापरू शकतो, म्हणजे ते हिलिंग करताना वगैरे त्या व्यक्तीसाठी डॉक्टर म्हणजे हेल्थशी रिलेटेड काय असेल किंवा काय ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये करू शकतो. म्हणजे मल्टिपल सोर्सचा आपण एकत्रित यूज याच्यामध्ये करू शकतो. आणि खूप छान वाटतं. आणि थँक्यू सो मच की शिल्पा मॅडम तुम्ही आम्हाला भेटलेला आहात. कारण की तुम्ही आल्यापासून आमचं आयुष्य असं एकदम जादुई दुनियासारखं वाटतं. आणि ही जेव्हा विद्या शिकलो तर या विद्येचं एक आहे की प्रॅक्टिस मस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे जितकं आपण प्रॅक्टिस करत जाऊ इनडायरेक्टली आपण मेन म्हणजे हेल्प पण करतो लोकांना हिलिंगमुळे. कदाचित त्यांना माहिती पण नसेल की आपलं हिलिंग झालं आहे, किंवा ब्लेसिंग्स तर असतातच, प्रत्येकाचे ब्लेसिंग्स असतात, पण हिलिंगमुळे पण इतकं पॉझिटिव्ह आउटपुट येतो. तर ही खूप अप्रतिम गोष्ट आहे. आणि सगळेच कोर्सेस मॅडम खूप छान आहेत. आणि आता आम्ही वाट बघतोय की तुम्ही आता नेक्स्ट कोणता कोर्स कंडक्ट कराल. तर नक्कीच. आणि मला तुमच्याकडून एक कॅच कॉन्शियन्स म्हणून पण तुम्ही कोर्स सांगितला होता, म्हणजे तुम्ही अजून शिकलेला नाही पण त्याबद्दल पण ऐकलं, तर आपण तो कोर्ससुद्धा तुम्ही एकदा कंडक्ट करावा. ते सुद्धा मला जॉईन करायची खूप इच्छा आहे. तर थँक्यू सो मच मॅडम.